श्री स्वामी समर्थ. वर्षातून फक्त एकदा मकर संक्रांतीला सुगड पूजा केली जाते. ही सुगड पूजा कशी करायची आहे, कोणत्या दिवशी करायची आहे, भोगी की संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजावेत, सुगडींमध्ये कोणकोणते साहित्य भरावे, त्याचप्रमाणे एकमेकींना वाण म्हणून सुगड कशी दिली जाते, अशी संपूर्ण सुगड पूजेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सुगड हा शब्द सुघट या शब्दापासून तयार झाला आहे. सुघट म्हणजेच सुघटित असा घड. या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा केली जाते आणि यालाच सुगड पूजन असे म्हटले जाते. सुगड पूजन हे काही भागामध्ये भोगीच्या दिवशी करत असतात तर काही भागांमध्ये संक्रांतीच्या दिवशी करत असतात. आपली जशी पद्धत आहे, परंपरा आहे, तर त्यानुसार आपल्याला सुगड पूजन करायचं आहे. ज्या दिवशी सुगड पूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये कुंकू, अक्षता, तीळ टाकून एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि ओम घृणी सूर्याय नमः म्हणत हे अर्घ्य द्यायचं आहे. हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही, कोणाकडूनही ओलांडलं जाणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला हे अर्घ्य द्यायचं आहे. एखाद्या झाडाच्या ठिकाणी जरी आपण हे सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरी सुद्धा ते पाणी त्या झाडाला मिळेल आणि कोणाकडूनही ओलांडलं जाणार नाही. यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला पाणी घालायचं आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत. अगरबत्ती ओवाळायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरातील देवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आता सुगड पूजन करताना काही भागांमध्ये 5 खण म्हणजे 5 बोळकी आणि एक छोटंसं बोळकं म्हणजेच ज्याला आपण सुगड म्हणतो, तर अशा प्रकारे 5 मोठ्या सुगडी आणि एक छोटी सुगड, तर अशी सुगड पूजा केली जाते. 5 मोठ्या ज्या सुगडी आहेत तर तो खण आपला आणि एक छोटी जी आहे तर ती तुळशी मातेची असं म्हणून ही पूजा करतात. तर काही भागांमध्ये 5 सुगडी आपला खण म्हणून पूजतात आणि दुसऱ्या 5 सुगडी तुळशी मातेचा खण म्हणून, अशा प्रकारे 10 सुगडी पूजल्या जातात. तर आपली जशी पद्धत आहे, आपल्याकडे जर 5 मोठ्या सुगडी आणि एक छोटी सुगड पूजायची पद्धत असेल तर त्यानुसार करायचं आहे आणि जर आपल्याकडे 10 सुगडी पूजायची पद्धत असेल तर त्यानुसार आपल्याला करायचं आहे. सुगड पूजनसाठी आपल्याला ह्या सुगड ज्या आहेत, ज्याला आपण खण म्हणतो, बोळकी म्हणतो किंवा अगदी गाडगी म्हणतो, तर ती विकत आणायची आहेत. ती आणताना छिद्र पडलेली, चिरलेली अशी आणायची नाहीत, तर नीट आपल्याला पारखून आणायची आहेत. त्याचप्रमाणे यासोबत एक झाकण जे आहे तर ते सुद्धा येत असते. आता हे सर्व जर आपण कुंभाराकडून आणले तर ज्या त्या भागामध्ये जशी पद्धत आहे तर त्यानुसार तो कुंभार आपल्याला अगदी बरोबर खण जो आहे तर तो देत असतो. आता हे आणत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर या सर्व सुगडींना हळदी कुंकू व्हायचं आहे. प्रत्येक सुगडीमध्ये आपल्याला तीळ, तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या घरी आणायच्या आहेत. पुरुषांनी जरी सुगड आणल्या तरी सुद्धा चालतात आणि महिलांनी आणल्या तरी सुद्धा चालतात. सुगड ह्या काळ्या रंगाच्या, लाल रंगाच्या असतात आणि अलीकडच्या काळामध्ये अगदी डेकोरेटिव्ह छान छान सुगड ज्या आहेत तर त्यासुद्धा पाहायला मिळतात. तर आपली जशी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला ह्या सुगड आणायच्या आहेत. म्हणजे 5 मोठ्या आणि एक छोटी अशी सुगड किंवा 10 सुगड. त्यानंतर आता त्या घरी आणल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी सुगड पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करायची आहे. आपल्या देवघराजवळ सुद्धा आपण सुगड पूजन करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला एक पाट मांडायचा आहे. पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे आणि पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. आता ज्या रंगावरती संक्रांत असते तर त्या रंगाचं वस्त्र मात्र आपल्याला पाटावरती अंतरायचं नाही. जरी आपल्याकडे लाल वस्त्र नसेल तर इतर सुद्धा आपण वस्त्र अंतरू शकतो. परंतु एखाद्या वर्षी संक्रांत ही जर पिवळ्या रंगावरती आले तर मग पिवळ्या रंगाचे वस्त्र त्या दिवशी आपल्याला अंतरायचं नाही. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक दिवा एका बाजूला त्या पाटावरती लावायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती किंवा आपण सुपारीची पूजा करू शकतो. त्या मूर्तीला किंवा सुपारीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. ती कोरडी करून आपल्याला त्या पाटावरती ठेवायची आहे. त्याला हळदी कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुगड ज्या आहेत तर त्यांची पूजा करायची आहे. सुगड आपण स्वच्छ धुवून अगोदर घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत आणि पाटावरती आपल्याला त्या मांडायच्या आहेत. त्या मांडताना ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सुगड मांडायची आहेत तर त्या त्या ठिकाणी आपल्याला तांदळाची रास घालायची आहे
आणि त्यावरती आपल्याला त्या सुगड म्हणजेच खण जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. यानंतर आपल्याला प्रत्येक खणामध्ये सर्वप्रथम हळदी कुंकू व्हायचं आहे. त्या प्रत्येक खणाला आपल्याला तोंडाला 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे लावायची आहेत. त्या खणामध्ये म्हणजे त्या सुगडीमध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकायचं आहे. त्यानंतर तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ हे व्यवस्थित असावेत. किडलेले तांदूळ किंवा तुटके फुटके तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. त्यानंतर तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर आपल्याला त्या सुगडींमध्ये शेंगा टाकायच्या आहेत. आता मग यामध्ये भुईमुगाच्या शेंगा, घेवड्याच्या, वाटाण्याच्या, पावट्याच्या जेवढ्या आपल्याला शेंगा मिळतात किंवा आपण जी भोगीला भाजी करतो त्या ज्या शेंगा आहेत तर त्या शेंगा आपल्याला टाकायच्या आहेत. गाजर टाकायचे आहेत. अख्खी गाजर आपण टाकू शकतो किंवा गाजराचे काप टाकू शकतो. त्यानंतर छोटी बोरे, त्याचप्रमाणे ऊसाचे सुद्धा आपल्याला काप करून टाकायचे आहेत. हरभऱ्याचे घाटे टाकायचे आहेत आणि जर आपल्याला ओला हरभरा मिळाला नाही तर आपण हरभरे जे वाळलेले आहेत तर ते सुद्धा टाकू शकतो. त्याचप्रमाणे तिळगुळ जो आहे तर तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये काय करायचं असतं तर ज्या काही भाज्या आहेत, शेंगभाज्या आहेत, गाजर, ऊस, बोरे तर ह्या सर्वांनी ह्या सुगडी ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत. प्रत्येक सुगडीवरती आपल्याला फूल ठेवायचं आहे. त्यानंतर या सुगडींना आपल्याला अगरबत्तीनं निरंजनानं ओवाळायचं आहे आणि तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. संक्रांतीच्या वेळी शेतामध्ये जी पिके तयार येतात तर त्या पिकांना यामध्ये खूप महत्त्व आहे आणि यासोबतच जे झाकण येते त्या सुगडींसोबत जे झाकण आलेले आहे तर ते मधल्या खणावरती ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये तीळ आणि हळदी कुंकू ठेवायचं आहे. तर काही भागांमध्ये तीळ आणि गुलाल ठेवला जातो. आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सुगड पूजा करायची आहे. काही भागांमध्ये आपण ज्या ठिकाणी सुगड पूजा करतो तर त्या सुगडींसमोरच संक्रांतीच्या दिवशी वौसा जो आहे तर तो पूजला जातो. वौसा म्हणजे काय तर 25चा वौसा असेल, 5चा वौसा असेल किंवा प्रत्येक भागानुसार जशी वौसा घेण्याची पद्धत असेल, वौसा पूजण्याची पद्धत असेल तर त्या सुगडींसमोर हा वौसा पूजला जातो किंवा अगदी आपण मंदिरामध्ये जाऊन जरी वौसा पूजला तरीसुद्धा चालतो. आता ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी मग सुगड पूजा करावी की नाही तर पहिल्या संक्रांतीला आपण सुगड पूजा जी आहे तर ती करू शकतो. परंतु लग्नानंतर जर पहिलाच सण संक्रांत आला म्हणजे लग्न झाले आणि मध्ये कुठलाच इतर दुसरा सण आलेला नसेल तर मात्र सुगड पूजा करू नये. कारण लग्नानंतर पहिलाच सण जेव्हा संक्रांत येतो त्यावेळेला संक्रांत ही साजरी करायची नसते. ज्यांचं लग्न डिसेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे तर त्यांना संक्रांत साजरी करता येत नाही. कारण संक्रांतीच्या अगोदरचा जो सण असतो तर तो असतो दिवाळी. त्यामुळे दिवाळीनंतर जर कुठलाही सण मध्ये येत नाही तर संक्रांत जी आहे तर ती अशा नववधूने साजरी करू नये असे म्हटले जाते. त्यामुळे ज्यांचे लग्न जे आहे तर ते डिसेंबरमध्ये झालेले आहे तर त्यांनी मात्र सुगड पूजा जी आहे तर ती करायची नाही. वौसासुद्धा घ्यायचा नाही. पुढच्या संक्रांतीला तुम्ही संक्रांत साजरी करू शकता. ज्या गरोदर आहेत तर त्यांनी सुगड पूजावे का तर गरोदर महिला ज्या आहेत तर त्यासुद्धा सुगड पूजा करू शकतात. फक्त 7 महिन्यानंतर वौसा जो आहे तर तो पूजू नये. म्हणजे वौसा जो आहे तर तो आपल्या ओटीमध्ये घेऊ नये. फक्त आपण सुगड पूजा केली तरीसुद्धा चालते. आता ही सुगड पूजा आपण करतो तर संक्रांतीच्या दिवशी ह्या ज्या सुगड आहेत तर त्या वाण म्हणून दिल्या जातात. काही भागांमध्ये अशी पद्धत आहे तर काही भागांमध्ये काय करतात की ह्या ज्या सुगड आहेत तर त्यातील सर्व साहित्य ताटामध्ये ओतून आपण मंदिरामध्ये जेव्हा देवांना ओवाळण्यासाठी जातो तर त्यावेळेला हे साहित्य सुद्धा नेलं जातं आणि देवांना अर्पण केलं जातं. आता ह्या सुगड महिलांना वाण म्हणून देताना कशा दिल्या जातात तर एक सुगड ही तुळशीला दिली जाते, एक सुगड ही देवीला दिली जाते आणि उरलेल्या 3 सुगड ह्या सौभाग्यवतींना दिल्या जातात. आणि हे सर्व करताना एक सुगड घ्यायची, त्यावरती जे झाकण आहे तर ते ठेवलं जातं आणि ती झाकणासह सुगड उचलायची आणि खालची जी सुगड आहे तर ती तुळशी समोर ठेवायची. वरचं झाकण मात्र आपल्याच हातात ठेवायचं. पुन्हा दुसऱ्या सुगडीवरती ते झाकण ठेवायचं आणि दुसरी जी सुगड आहे तर ती देवी पुढे ठेवायची. झाकण मात्र आपल्याला आपल्याच हातात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरी सुगड घ्यायची, तिच्यावरती ते झाकण ठेवायचं आणि खालची जी सुगड आहे तर ती एका सौभाग्यवतीला द्यायची. तर अशा प्रकारे उरलेल्या 3 ज्या सुगडी आहेत तर त्या सौभाग्यवतींना दिल्या जातात. म्हणजे वाण जे आहे तर ते झाकून द्यावे असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक सुगडीवरती झाकण ठेवून खालची जी सुगड आहे तर ती वाण म्हणून दिली जाते. कारण असे म्हटले जाते की आपण जर झाकण त्या सुगडीवरती ठेवले नाही तर आपले वाण जे आहे तर ते उघडे पडते. म्हणून हे वाण म्हणून देत असताना अशाच पद्धतीने ते वाण म्हणून द्यायचे आहे. काही भागांमध्ये मंदिरामध्ये जर वौसायला जात असतील तर जाताना ताटामध्ये एक सुगड जी आहे तर ती घेतली जाते आणि ही सुगड देवीच्या मंदिरामध्ये अर्पण केली जाते.
तर काही भागांमध्ये सुगडीतील साहित्य जे आहे तर ते ताटामध्ये घेऊन ते अर्पण केले जाते. आता या सुगडींचा आपण पुन्हा वापर करू शकतो रथसप्तमीच्या दिवशी, दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा उन्हाळ्यामध्ये आपण पक्ष्यांसाठी या सुगडींमध्ये पाणी भरून ठेवू शकतो. म्हणजे जर आपण कोणाला वाण म्हणून ह्या सुगडी दिल्या नाहीत, त्या जर आपल्या घरामध्ये तशाच राहिल्या, तर अशा प्रकारे आपण या सुगडींचा पुन्हा वापर जो आहे तर तो करायचा आहे.